या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर। श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला। यावेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतलाताई नडगिरे, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲडव्होकेट माधवीताई निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, बलभीम पावले, संजय कोकिळ, राजाराम ढगे, शंकर मदने, राजेंद्र घागरे आदींची उपस्थिती होती। दरम्यान गहिनीनाथ महाराज औसेकर यावेळी बोलताना म्हणाले की मंदिर समिती वारकरी भाविकांना केंद्र मानून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देत आहे। तसंच वारकरी भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन होईल यासाठी मंदिर समिती प्रयत्नशील आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी सुरेगाव इथल्या जलशुद्धीकरण केंद्रास भेट दिली आणि पाहणी केली। या प्रसंगी त्यांच्या समवेत आमदार देवेंद्र कोठे यांची उपस्थिती होती। सोलापूरसाठी उजनी दुहेरी जलवाहिनी बनवणं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न होतं। हे स्वप्न पूर्ण झालं आहे। या कामाच्या पूर्ततेसाठी सोलापुरातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील यशस्वी पाठपुरावा केला। या सर्वांचा परिणाम म्हणून सोलापूरला आणखी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत असल्याचं यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले। शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख राहणार गल्ली नंबर 23A, सय्यदनगर, हडपसर, पुणे असं पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या या गुन्हेगाराचं नाव आहे। शाहरुख शेख याच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सुमारे 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते। त्यामुळे त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। मोकाच्या गुन्ह्यात शेख हा फरार होता। पुणे क्राईम ब्रांचच्या पथकाला शेख हा लांबोटी इथं त्याच्या नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती मिळाली होती। त्यावरून पुणे क्राईम ब्रांचच्या पथकानं मोहोळ पोलीस ठाण्याच्या मदतीनं लांबोटी इथं शनिवारी रात्री शाहरुख शेख याला पकडण्यासाठी संयुक्त मोहीम राबवली होती। यावेळी पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आल्याचं दिसताच शेख यानं पोलिसांवर त्याच्याकडील पिस्तुलानं गोळीबार केला। त्यामुळे पोलिसांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलं आणि गोळीबारामध्ये तो गंभीर होऊन त्याचा मृत्यू झाला। दरम्यान याची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मोहोळ पोलीस ठाण्यास भेट दिली। जिल्हा परिषदेत आषाढी यात्रेनिमित्त भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली। यावेळी अधिक माहिती देताना ते म्हणाले की पालखी सोहळा हा यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषदेनं अत्यंत नियोजनबद्ध अशी तयारी केली असून हा सोहळा यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, अमोल जाधव यांनी पालकमंत्री तथा ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सुविधा देण्यासाठी विशेष असं नियोजन केलं आहे। गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आस्था रोटी बँक यांच्या वतीनं मोफत शालेय साहित्य वाटप उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला। या उपक्रमांतर्गत तब्बल 600 विद्यार्थ्यांना आवश्यक ते शालेय साहित्य वाटप करण्यात आलं। यात वह्या, पेन, पेन्सिल यासह विविध उपयुक्त वस्तूंचा समावेश होता। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यानिमित्त उमटलेला आनंद आणि आत्मविश्वास हा या उपक्रमाचं महत्त्व
अधोरेखित करणारा होता. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचं पूजन करण्यात आलं. यानंतर प्रमुख पाहुणे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत, राघवेंद्र सोमशेट्टी, अमित कांबळे, अनुराधा बाहेती, राजू हौशेट्टी, विजय करवा, मीरा देसाई, सुनील शरणार्थी यांच्या हस्ते अनाथ मुलं तसंच मुलींना आणि HIV ग्रस्त मुलांना तसंच कुष्ठरोग वसाहतीतील मुलांना याशिवाय झोपडपट्ट्यांमधील गरीब मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. सोलापुरातील जुना प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांनी अनेक काळांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांची आणि सार्वजनिक सुविधांची माहिती ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड यांच्या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे यांच्यापर्यंत पोहोचवली. यामध्ये सलगर वस्ती पोलीस स्टेशन ते आदिशक्ती माता चौक तसंच आदिशक्ती माता चौक ते रामवाडी दवाखाना या मुख्य रस्त्याची दुरवस्था तसंच मांग गारुडी समाज इथल्या एडाई मंदिरासमोरील परिसरात होणारा चिखल आणि पाण्याच्या समस्यांचा समावेश होता. या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नागरिकांच्या वतीनं शिवराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार देवेंद्र कोठे यांना निवेदन देण्यात आलं. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल. संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल. ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर.